सांगितली आणि स्वतंत्र म्हणून आम्हाला त्याच्या कामाची तेव्हा मी सगळ्या देशाचा लिहू शकतो पण तुमच्या देशाचा लिहिणार नाही. का लिहिणार नाही? कशासाठी लिहिणार नाही पण लिहिणार नाही. फार आग्रह केला तुमच्या वजना एवढा आम्ही पैसे देऊ, सोनं नाणं देऊ, राष्ट्रामध्ये सगळा मोठं लाभ घेतो करू, पण हा कायदा आम्हाला तुम्ही लिहून द्या. तरी परत सांगितलं मी लिहिणार नाही. त्यावेळेस त्यांना फार उत्साहपणे त्यांना करून विचारलं की तू काय लिहित आहे? अरे बाबांनो, जो म्हणणार लिहिणारा जे 9 राष्ट्र स्वतंत्र झाले त्याचा जो कायदा मी लिहिला त्या कायद्याच्या जवळजवळ 25 पुस्तक बाबासाहेबांनी त्याच्यातलं मी सांग बघून हा राष्ट्र लिहिलेला आहे. आणि तुमच्या राष्ट्रामध्ये तो एक हिरा आहे, त्याला धावून तुम्ही माझ्याकडे कसं काय आला? कसं शक्य असेल? आणि 6,500 जाती धर्मांचा हा राष्ट्र आहे. फक्त त्याला न्याय B.R. आंबेडकरच देऊ शकतात, बाकी कोणाची ताकद नाही. असं ऐकल्यावरती मग पुढचा विचार सगळ्यांना माहिती आहे. संविधान समितीमध्ये कसे लोक गेले काय 15 दिवस बाबासाहेब संसदमध्ये जाऊन बसले. 15 दिवसानंतर बाबासाहेबांनी पूर्ण संविधानाचा आराखडा करून परंतु तोपर्यंत एकाही मंत्रिमंडळाच्या पदाधिकारी येऊन विचारलं नाही की बाबा तुझं काय काम आहे, तुम्ही काय करणार आहात. शेवटी मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसादांना एक लेटर लिहिलं. 15 दिवस मी बरोबर संसदेच्या वेळेत येतो आणि वेळेत जातो, मला कुणी विचारलं नाही माझे काम काय, मला करू द्या. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी संविधान हा भारत देशाला दिला आणि 1949 मध्ये 26 जानेवारीला भारत देश प्रजासत्ताक मालकाचा हक्क झाला. योगदान छोटं नाही, हे खूप मोठं आहे मित्रांनो. आणि भारतीय बौद्ध महासभेचं असं ध्येय आहे, उद्देश आहे. आंबेडकर